आज आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गणेश भक्तांना जो दिलासा मिळाला त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय मुंबई उच्च न्यायालय, गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, समन्वय समिती, महासंघ, उत्सव समिती, मूर्तिकार संघटना या सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना बोलवलंय। बरीच वर्ष हा लढा चालू आहे, ज्यामध्ये वारंवार राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव याला कुठेतरी मर्यादा, रोख आणि हळूहळू बंदी व्हावी आणि यावी अशा भावनेने काही लोक काम करत आहेत। मग कधी मूर्ती कशाची बनवली पाहिजे, मग मूर्तीला रंग काय दिला पाहिजे, दावे मूर्तीचं विसर्जन कसं केलं पाहिजे, मूर्ती पर्यावरणाला घातक कशा आहेत, सणासुदीत वापरले जाणारं निर्माल्य या विषयावर आक्षेप, रोषणाईला आणि सजावटीला करण्यात जाणाऱ्या गोष्टी याची अयोग्यता, या सगळ्या मांडणी सातत्याने चालू आहेत। आणि या सगळ्या मांडणीच्या आधारावर न्यायालयात दावे। ही मंडळी कोण आहेत जी गणपती मूर्त्या बनवणं, डिस्प्ले करणं, विकणं, सजावट करणं, साजरा करणं, विसर्जन करणं यावर काही ना काही कारणाने मर्यादा आणि हळूहळू बंदी आणू पाहतायत। ही मंडळी कोण आहेत याबद्दल सजग राहिलं पाहिजे। आमचं सौभाग्य आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मी स्वतः 2013 पासून या सगळ्या विषयावर लढा देतोय सर्व गणेश भक्तांबरोबर। काल न्यायालयाचा नवीन आदेश आला आणि 24 जुलै 2025 चे निर्देश पुन्हा एकदा चालू ठेवण्याबाबतीतला निर्णय दिला। याचा अर्थ जे विघ्न आणू पाहत होते ते विघ्न दूर झालंय। उत्साहामध्ये पर्यावरणाला पूरक सुद्धा असा सण साजरा करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने केला होता त्याला आता मान्यता मिळाली आहे। आणि मग ही जी सगळी मंडळी आहेत ना, जी याला एका अर्थाने बंदीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनाच आम्ही दिमागी नक्षली असं म्हणतो। या दिमागी नक्षल्यांचे कारनामे गणपती तर आहेत, 2013 पासून मी स्वतः लढतोय, तो गोविंदासाठी सुद्धा आहे, दहिकाला उत्सवासाठी सुद्धा आहे। नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे दिमागी नक्षली कोण आहेत। न्यायालयात त्यांचे दावे आहेत, ते कुंभमेळ्याच्या विरोधात सुद्धा आहेत आणि नागपंचमीला नागाची पूजा थांबवण्यापर्यंतचे पण आहेत। आणि या दिमागी नक्षलींच्या विरोधात उघड बंड भारतीय जनता पक्षाने घेतलंय।